तर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने काही सूचना केल्या आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा। नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल, असं आयोगाने शरद पवार गटाला सांगितलेलं आहे। निवडणूक आयोगाने दादांना कशाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह दिला ते आपण पाहूया। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर। अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधिमंडळामध्ये जास्त संख्याबळ आहे। प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेतं की अनंतराव पवार राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह त्यांना देण्यात येते। अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र, तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र। 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं।